पाचोरा भडगावमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार आहे अशी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली आहे। त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। मालेगावच्या नोमानी नगर भागात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांनी मोठी कारवाई केली। कारवाईत पोलिसांनी तौसिफ शेख या तरुणाला अटक केली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील काही संघटना आणि संशयित व्यक्तींशी संपर्कात असल्याच्या आरोपाखाली संबंधित तरुणाला अटक झाली आहे। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला। यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं धुळ्यातील हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झालंय। जळगाव शासकीय महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मनसेनं मोबाईल टॉर्च आंदोलन केलं। मोहाडी रस्त्यावरील शासकीय महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवेच नसल्यानं मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्ताने सानुग्रह अनुदान जाहीर झालंय। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केली। आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 50,000 तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20,000 सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। टिटवाळ्याच्या जीवनदीप महाविद्यालयात देवाभाऊ विजन रिसर्च प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आला। या प्रोजेक्ट अंतर्गत पुढच्या 1.5 महिन्यात गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, चष्मे वाटप तसंच इतर उपचारही मोफत करण्यात येणार आहेत। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालं। 59 पैकी 30 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, तर अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातींसाठी 9 तर ओबीसी प्रवर्गासाठी 15 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। रायगडच्या पोयनाडमध्ये शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रोजगार मेळाव्यात 2,500 उमेदवारांनी सहभाग घेतला। दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटपही करण्यात आलं। खालापूरजवळील उत्तम ॲग्रो कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली। जनरेटरच्या डीपीमध्ये आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून मोठी दुर्घटना टळली। बीड म्हणजे कुठल्या माणसाची जहागिरी आहे का असं म्हणत भुजबळांच्या सभेला विरोध करणाऱ्यांना हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय। जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसींची रॅली पार पडली। यावेळी हाके पत्रकारांशी बोलत होते। बीडमधला ओबीसी जागा झाला तर वाहून जाल, तुम्ही जरांगेंच्या नादाला लागू नये असं हाकेंनी म्हटलं। सुधीर मुनगंटीवारांना दिल्लीत जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। दरम्यान फडणवीसांना विचारून घ्या ते कोणती जबाबदारी देणार आहेत। पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांनी ही प्रतिक्रिया दिली। सातत्याने वादग्रस्त विधानं करणाऱ्या संग्राम जगतापांचा शरद पवारांनी निषेध नोंदवलाय। पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीजातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करतायत आणि हे अत्यंत चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर तसंच राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका अशा शब्दात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा विभागशा ठरवला होता, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता। आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे। आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे। बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे। त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं आहे, त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी, आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता। एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे। साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे।
शेतकऱ्यांना काय झालं सर या संदर्भात? दिवाळीपूर्वी मदत मिळणार होती शेतकऱ्यांना, त्या संदर्भात काय अपडेट? मदत मिळणं सुरू झालेलं आहे. मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे. पण याला काही कालावधी लागतो, ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो. त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता आहे, त्या संदर्भात त्यांच्या चर्चा देखील चालू आहे. जर ते गेले तर त्याचा फटका तुम्हाला म्हणजे महायुतीला बसू शकते का? काय बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही. पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो, कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे. पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल, हा मला विश्वास आहे. अंबादास दानवेंनी एक ट्विट केलेलं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काही योजना ज्या आहेत त्या बंद केल्या जात आहेत. चला, अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली, हे देखील महत्त्वाचं आहे. पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे, कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही. एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते, कारण आत्ता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे. पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल. आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत, लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही. असं तुम्हाला वाटतं? कार्यकर्तेही कानमंत्र देतात आणि तेही कान उघडणी करतात, त्यामुळे दोन्हीकडनं होत असतं. अमित शहासोबत त्यांची भेट झालेली आहे, काही त्यांच्यावर नवी जबाबदारी संघटनेत किंवा सरकारमध्ये मिळेल अशी. नाही, आज सुधीर पूर्ण वेळ होते, पण माझी चर्चा नाही होऊ शकली त्यांच्याशी. हिंदी में जानना चाहेंगे, लालू प्रसाद यादव का परिवार रेल घोटाले में फंस गया, इससे पहले चारा घोटाले में क्या कहेंगे? देखिए, कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए हैं. ये सारा मामला कोर्ट में चल रहा है. इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है, इसलिए कोर्ट ने उसको तय किया है. बहुत लंबी जद्दोजहद के बाद आज इस मकाम पर ये पहुंचा है. और इससे एक बात स्पष्ट हो जाती है, सार्वजनिक जीवन में अगर हम पारदर्शिता नहीं रखेंगे तो कहीं ना कहीं इसका भुगतान हमको देना पड़ता है, ये इससे स्पष्ट हुआ है. करूया. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थमधलं अंतर दूर झालंय. दोघे भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन महायुतीला आव्हान देण्याची रणनीती आखतायत. पण युतीची घोषणा होण्याआधीच राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या एंट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरंच राज ठाकरे काँग्रेस सोबत येतील का? आले तर काँग्रेस स्वीकारेल का? प्रश्न आहे. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा, की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही. खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. कारण राऊतांनी केलेल्या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोर आहेत. एकीकडे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार असल्याची चर्चा, तर दुसरीकडे संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या एंट्री विषयीच्या चर्चेला बळ मिळालंय. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा, की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे,
तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे. गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात. 5 जुलैपासून आतापर्यंत 6 वेळा राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय युतीविषयी शिवसेना, उभाटा आणि मनसेच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्यात. पण महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्याविषयी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर. आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे हा आमचा हायकमांड निर्णय घेईल. मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल. राज ठाकरेंनी काँग्रेसला सोबत घेण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तरच नव्हे, पण त्यामुळे राऊतांवर मनसेनं नाराजी व्यक्त केली. आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो. आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल. सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही. आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही. आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती तुम्ही पाहताय. मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही. त्याच्यामुळे जर तर वरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का, काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का, ते आम्हाला घेणार का, आम्ही त्यांना घेणार का, हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय. तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला. उद्या आमची ती तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. मनसेच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी सारवासारव केली. मी असं काही बोललो नाही, माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता, असा खुलासा करणारा मेसेज संजय राऊतांनी राज ठाकरेंना केल्याची माहिती मिळते. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याविषयी उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं. या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे. कारण शेवटी आपल्या मुलावरती कोण येत असेल, आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला. आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजे, घरातले शत्रू आहेत ना. त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं पावलं टाकली जात असतानाच दुसरीकडे मनसेला महाविकास आघाडीत घेण्याविषयी काँग्रेसची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. कारण मनसेचा परप्रांतीयांना असलेला विरोध काँग्रेसला न परवडणार आहे. पण 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काँग्रेस आघाडीला राजकीय मदत होईल अशीच भूमिका घेतली होती. त्यामुळं महाविकास आघाडीत मनसेच्या इंजिनची एंट्री होणार का, याविषयी आगामी काळात मनसेभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या एंट्रीबाबत काँग्रेसचे प्रभारी, महाराष्ट्र प्रभारी काय म्हणालेत तेही पाहूया. हमने एमएनएस के साथ हमारा कोई अलायंस नहीं है, हमने इसके बारे में बात भी नहीं किया है, हमसे कोई भी बोला भी नहीं इसके बारे में. हमारे महायुति में, हमारे महाविकास आघाड़ी में कांग्रेस है, एनसीपी है और यूबीटी है, और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है. जो पेपर्स में जो रिपोर्ट आ रहे हैं उसमें हमारे से कोई मतलब नहीं.